नमस्कार सोलापूरकर. परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केल्याप्रकरणी सोलापुरात बहुजन समाज पार्टीच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी मनीषा कुंभार मॅडम यांना निवेदन देण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. जी घटना आहे 10 डिसेंबरला झालेली आहे आणि संविधानाचं शिल्प फोडलेलं आहे. खरं तर प्रशासनाने तात्काळ अटक करून त्याच्यावरती खटला भरायला पाहिजे होता. असं न करता तिथल्या दलित कार्यकर्त्यांनाच पोलीस प्रशासन कोम्बिंग ऑपरेशन करून मारत आहे. त्या घटनेचा बहुजन समाज पार्टी जाहीर निषेध करत आहे. आणि गेल्या 3-4 वर्षामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना किंवा परिसराची विटंबना झाली की प्रशासन लागलीच म्हणते तो माणूस वेडा आहे किंवा माती फिरू आहे असं म्हणून सारवासारवी करायचा प्रयत्न करते. आमची मागणी अशी आहे की याच्यावरती राष्ट्रद्रोहाचा तर खटला दाखल झालाच पाहिजे, त्याला उच्चतम शिक्षा झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांची अथवा महापुरुषांची विटंबना करणाऱ्या लोकांच्या विरोधात एक कायदा आणून, एक कठोर शिक्षेचा कायदा आणून तो कायदा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये पारित करून महाराष्ट्रावर लागू केला पाहिजे असं बहुजन समाज पार्टीच्या वतीने मागणी करतो. या प्रसंगी प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजू सदाफुले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत लोकरे, जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड, जिल्हा प्रभारी तिपन्ना लोहार, योगेश गायकवाड, शिलवंत काळे, सुहास सुरवसे, इंद्रजित वाघमारे, कपिल कोळी, सुभाष गायकवाड, प्रमोद राऊत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.